सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शुभ सकाळ। आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे खूप जणांचे मेसेज आले, सर लेखी याच तारखेला होणार का? 7 तारीखसाठी पोलीस शिपाई आणि 14 जुलैसाठी पोलीस चालक होणारच का या दिवशी, हा एक प्रश्न आलेला होता। दुसरा प्रश्न होते की सर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळे होणार की एकाच वेळी होणार, म्हणजे प्रत्येक घटक जसे की आता शिपाई आणि चालकचं अनाउन्समेंट दिलेलं होतं ते। तर ह्याच्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे। जे काही तुमच्या मनामध्ये शंका आहेत किंवा जी काही भीती आहे, मुलांमध्ये भीती आहे, कारण की काल एक परिपत्रक व्हायरल झालेलं होतं, ऑफिशियल वेबसाईटवरून आलेलं होतं। ते परिपत्रक तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं होतं की 7 जुलै आणि 17 जुलै 14 जुलै ही जी डेट आहे ती फिक्स आहे का वगैरे वगैरे। आणि त्याच्यामुळं मुलांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण झालं ग्राउंडमध्ये करत असताना, कारण काल मी काही मुलांना भेटी दिल्या, त्यांच्यामध्ये तेच प्रश्न होते सेम तुमच्या मनामध्ये आहेत, जे की सर लेखी त्याच वेळी होणार का वगैरे वगैरे। आज सगळा विषय त्याच्यावरतीच असणार आहे। आजचा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्राची एकाच वेळी होईल एका घटकाची, की प्रत्येक जिल्ह्याची ही वेगवेगळी होईल, अशा पद्धतीने सगळी जे काही तुमचे हे होते प्रश्न होते त्याचे उत्तर आज मी देणार आहे। सो चॅनलवर जर नवीन असाल तर सुरुवातीला सांगतोय, हा चॅनल खूप महत्त्वपूर्ण आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर पण करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन फ्रीमध्ये पोहोचवेल। तर काल एक परिपत्रक व्हायरल झालं, त्याच्यामध्ये सरळ सांगितलं होत्या, काल तारीख होती 24-25 काहीतरी, आणि त्याच्या आधी 19 तारखेलाच फक्त काय झालेलं आहे, 19 तारखेला आपली फिजिकल चालू झालेली आहे, त्यातले 2-2 दिवस फिजिकल झालेले नाहीत असे भरपूर घटक आहेत। ग्राउंड चालू झालेला आहे 19 तारखेला, पण पावसाच्या ह्याच्यामुळं अचानक पाऊस असल्यामुळं त्याच्यामध्ये काय झालं, ते फिजिकलच झालं नाही। आणि 2 दिवस जर मायनस पकडले तर फक्त फिजिकल होऊन चालू होऊन 4 दिवस झालेत, फक्त 4 ते 5 दिवस त्यातले त्यात, आणि लगेचच त्यांनी लेखीचा विषय केला। एकंदरीत महाराष्ट्राच्या सरकारच्या डोक्यामध्ये काय गणित आहेत हे सगळं तुम्हाला दिसून आलेलं असेल। आणि आता जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या मतांवरती हे दिवस चालतील असं मला वाटत नाही। ह्याच्या आधी पण हीच वस्तुस्थिती होती, आता पण हीच आहे, कारण की ही जी राजकीय व्यक्ती आहेत, जे 5 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर येतात निवडून आणि त्या पदांवरती किंवा त्या विभागाचे प्रमुख होऊन बसतात, आणि सत्ता असेल पॉवर असेल त्याच्या बळावरती क्लास 1 अधिकाऱ्याला सुद्धा गप बसावे लागतात। ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची, लक्षात घ्या। ते अंगठे बहादूर असलं तरी पण त्याला गप बसायला होतं। सो अशा पद्धतीने महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे। तुम्ही जर बघायला गेलं तर एक घटक व्हायला कमीत कमी 26-27 तारीख जर पकडली सगळी लिस्ट वगैरे तयार व्हायला, तर ती लिस्ट प्रॉपर तयार होऊन वरती जाणार, आणि तिथून पुढे त्या घटकाला काय येणार आहे, परमिशन येईल लेखीसाठी। बघायला गेलं तर 7 जून तोंडावरती आहे, 10 दिवसांचा फरक आहे। एक ग्राउंड आणि एक लेखी परीक्षा, एक घटक, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचं तर अंतर पाहिजे, 1 ते 1.5 महिन्याचं तर अंतर पाहिजे। हे कुठंतरी फाट्यावर बसवलंय, आणि डायरेक्ट 10 दिवसामध्ये लेखी परीक्षा समोर तोंडावरती पोरांच्या। ते लेखी फिजिकल मधनं बाहेर पडत नाही, पहिला घटक व्हायच्या आधीच यांनी अनाउन्समेंट केली, पहिला घटक व्हायचा आहे पोरांना तुम्ही 4-4, 5-5 फॉर्म भरायला लावलेला आहे, 5-5 घटकांमध्ये वेगवेगळ्या, जसं की पोलीस शिपाई आहे, पोलीस चालक आहे, बॅट्समन आहे, जेल आहे, कारागृह जेल एकच, आणि लोहमार्ग, अशा पद्धतीने जे 5 घटक आहेत त्या 5 घटकाला तुम्ही एकाच वेळी फॉर्म भरायला लावलाय। फॉर्म भरायला स्वतंत्र फी घेतलाय। इकडे पोरग समजा 7 तारखेला दुसरं ग्राउंड आलं कुठल्या जिल्ह्याचं तर, आणि लेखी त्याची पडली इथं, तर मग गोंधळ कारभार झाला यो। ते पोरग पोहोचणार कसं, त्याला लेखीला जाणार की फिजिकलला जाणार, तुम्ही सांगा। 7 तारखेला जर एकाच वेळी लेखी पडली एखाद्या जिल्ह्याची एखाद्या घटकाची, आणि म्हणे लगेच JR काढलाय अशा पद्धतीनं की जर झालेली असेल घटकाची एका घटकाची तर तिथं लेखी परीक्षा घेऊ शकता, असं नवीन कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा विषय होता। हा विषय अगोदरच ठरलेला होता, त्यामुळे सरकार गडबड करत होतं। लाखो मुलं ह्या भरतीला विरोध करत होते, तरी पण त्यांनी ऐकलं नाही। हजारो शेकडो मुलं रस्त्यावर येऊन उपोषण केली, आंदोलन केलं। महाराष्ट्रातल्या आमदार खासदारांना सगळ्यांना निवेदन दिली, तरी पण हे वाघ ऐकायला तयार नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची। कुणीही ऐकायला तयार नाही, कारण की त्यांची गणितं होती, ती फॉर्म्युले ठरलेले होते, त्याच्यामध्ये त्यांना ते करायचंच होतं, आणि तो अट्टहास त्यांनी केलेलाच आहे। आणि ते सत्ता पॉवरपोटी जे काही केलेलं आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे की फिजिकल अजून चालू नाही सरळ सुरळीत पावसाच्या मुळे वगैरे, तो पण लगेचच इकडे त्यांनी लेखीची डेट लावले। मग काय होणार, त्याचा डिसएडव्हान्टेज खूप मोठा फटका बसणार। लक्षात ठेवा, जी मुलं क्वालिफाय होण्याची शक्यता आहे ती मुलं डिस्क्वालिफाय होणार। आत्ताच सांगतोय, लेखीला पण अशाच पद्धतीने झालेलं आहे। 30
30% मुलं बाहेर आहेत आणि 40-45% मुली सुद्धा आधीच बाहेर आहेत. सो जे प्रश्न तुमच्या समोर होते की सर ही 7 तारखेला पोलीस शिपाई आणि 14 तारखेला पोलीस चालक यांची लेखी होऊ शकते का, तर होय, होऊ शकते. कारण की ह्यांची गणिते फिक्स आहेत आणि आतापर्यंत त्यांनी जे ठरवलेलं होतं तेच त्यांनी केलेलं आहे. कुणाचंही ऐकायला तयार नाही आहेत एकंदरीत. ओके, आता प्रश्न आला की सर मग होणार तर मग घटक वाईज कसे होतील, तर विषय अशा पद्धतीने होईल. समजा ज्या जिल्ह्याची ह्याची संख्या कमी आहे, पद संख्या कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये अर्ज हे कमी आलेले असतात. त्यामुळे तिथली जी मैदानी आहे ते 3 ते 4 दिवसामध्ये पार पडलेली आहे. एका घटकाची बोलतोय मी. फॉर एक्झाम्पल पोलीस शिपाईची तिथली जी आहे फिजिकल ती पार पडलेली आहे. पण जिथं अजून सुद्धा अर्जांची संख्या कमी आहे तिथं सुद्धा अजून सुद्धा ग्राउंड चालू आहे. काही ठिकाणी दिनांक 19 पासून 23 पर्यंत ज्यांची फिजिकल झाली किंवा 24 पर्यंत डेट वाढवल्यानंतर सुद्धा ज्यांची फिजिकल झाली, त्यात जे मुलं चुकलीत किंवा त्याच्यामध्ये जर पकडायला गेलं तर सलग 2 वेळा ग्राउंड आलेली मुलं, सलग 3 वेळा ग्राउंड आलेली मुलं यांना परत संधी दिली गेली आणि आता त्यांना 2 जुलैला बोलवलं गेले. 2 जुलैला बोलवले गेलेत असे सुद्धा घटक आहेत. मग त्या 2 जुलैला फिजिकल झाल्यानंतर त्यांना 7 जुलैला लगेच जायचं का पेपरला? 5 दिवसात पेपरला जायचं का, लहान जरी घटक असला तर? हे सगळं चुकीची धोरणं हे सरकारची आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. याचा फटका मुलांना 100% बसणार. जो प्रामाणिक आहे तो यातनं 100% बाहेर पडेल, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की धावपळ करून अभ्यासाला वेळ नाहीये. सलग 7 तारखेचा विषय मी तुम्हाला बोललो. समजा 7 तारखेला पोलीस कॉन्स्टेबल घेतला, ज्या जिल्ह्याच्या ज्या घटकाचं झालेलं आहे फिजिकल, तिथं ते लेखीला जाणार 7 तारखेला का ते SRPFचं ग्राउंड द्यायला जाणार आहे का कारागृहाचं ग्राउंड द्यायला जाणार आहे दुसरीकडे? त्यानं काय करायचं? अशा वेळी 7 तारखेला त्यांनी पूर्णपणे महाराष्ट्रातील सगळे ग्राउंड थांबवायला पाहिजेत. 14 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ग्राउंड त्यांनी थांबवायलाच पाहिजेत. तर मग मुलांना न्याय भेटेल. नसेल तर एका ठिकाणी ग्राउंड चालू असेल आणि एका ठिकाणी लेखी चालू असेल, आणि ज्यावेळी दोन्हीकडं पण एका वेळी ज्या मुलगाचं एकतर फिजिकल पण आले आणि लेखी पण आले, अशा मुलांना ह्याच्यामध्ये फटका बसणार. त्याने एक काहीतरी करायचं आणि एक नुकसान त्याचं 100% होईल, एवढं लक्षात ठेवायचं. नसेल तर ह्याच्यावरती अजून एक तोडगा ते काढणार. कारण सरकारकडे ऑप्शन भरपूर आहेत. मग असं करणार, तुम्ही तिथे लेखीला जायचं, लेखीचं प्रवेशपत्र तुम्ही पोच म्हणून आणायचं आणि इकडे जमा करायचं आणि परत डेट वाढवून घ्यायचं आणि परत चालू करायचं फिजिकली इकडं. अशा पद्धतीने त्यांची खूप सारी नाटकं आहेत. हे सुरुवातीपासून होतील आणि ह्याच्या पुढे सुद्धा राहणार आहेत. तुमची नियुक्ती होऊपर्यंत हे सगळी नाटकं चालू असतात. नियुक्ती होऊपर्यंत ह्या सगळा विषय असतोय. कारण की 2021च्या पोलीस भरतीमध्ये 2-2 वेळा मेसेज करून, 2-2 वेळा मेल करून काही मुलं आली नाहीत डॉक्युमेंट चेकिंगला, काही मुलं आलेली नाहीत डॉक्युमेंट चेकिंगला. ती मुलं, दुसरी मुलं सिलेक्शन झाल्यानंतर, निवड झाल्यानंतर, बॅनर लागल्यानंतर मग विनंती वजा अर्ज करतात की आम्हाला माहित नाही, आम्ही वेगळ्या भागात राहतो, आम्हाला मेसेजेस पोहोचले नाहीत, आम्हाला काही कळालंच नाही. मग परत ज्याचं सिलेक्शन झालं होतं, ज्यानं बॅनर लावलं होतं, त्याचं बॅनर काढलं गेलं, त्या मुलग्याला वेटिंग लिस्टला टाकलं गेलं आणि दुसऱ्या मुलग्याला ज्याने विनंती केली होती 2 वेळा कॉल करून, 2 वेळा मेसेज करून, त्या मुलाला त्याने डिस्क्वालिफाय केलं. ही बघा निवड पद्धती, ही आहे निवड पद्धती आपली महाराष्ट्रातली. हे शेवटपर्यंत आहे. हे नियुक्तीच्या आदेशापर्यंत ह्या गोष्टी असतात. त्यामुळे ज्या मुलांनी गुलाल लावला, ज्या मुलांनी 10 बॅनर लावले, त्या मुलाला बाहेर गावात फिरणं अवघड झालं परत. ह्या चुकी त्या मुलग्याची पण नाही. तुम्ही 2 वेळा जर आदेश देऊन, 2 वेळा मेसेज करून जर ते पोरगे येत नसेल तर चुकी त्याची असेल, तो निष्काळजीपणा करत असेल. आता एवढं पुढे गेले जग की सगळी मोबाईलवरती आहेत, टोटली मोबाईलवरती आहेत. मग एवढं सगळं होत असताना जर ह्या घटना होत असतील तर मग ह्याचा विचार करणं भाग पडेल. तर त्या पद्धतीनं आता विषय मेन मुद्द्यांवर अजून परत येतोय की मी आता प्रत्येक जिल्ह्याचं कसं होणार सर? सगळ्या जिल्ह्याचं पोलीस शिपाईचं एकत्र होईल की सगळ्या जिल्ह्यांचं पोलीस ड्रायव्हरचं एकत्र होईल का वेगळं होईल? तर पहिली गोष्ट एक सांगतो की ज्या महाराष्ट्रातल्या आता आदेश जो आहे ते सांगतोय, आणि काल सुद्धा सिनियर पर्सन सोबत बोलणं केलेलं आहे. स्वतः मिसेस मॅडम आहेत आपल्या, त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं केलं. मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत. सो त्यांना पण विचारलं तर त्यांनी पण सांगितलं की सर ज्या जिल्ह्याचं, ज्या घटकाचं हे झालंय फिजिकल पूर्ण झालेलं आहे त्याचं फक्त एक वेगळी तारीख येईल. प्रत्येक जिल्ह्याचं जसं फिजिकल पूर्ण होईल तसं प्रत्येक जिल्ह्यांची लेखी ही वेगवेगळ्या तारखेला होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मॅक्झिमम करून एकाच वेळी एक 4-5 जिल्हे, 5-6 जिल्ह्यांचं घेण्याचा प्रयत्न हा शासनाचा असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. लेखी परीक्षा घेण्याची पूर्ण जबाबदारी ही त्या घटक प्रमुख यांच्यावरती असेल, एवढं लक्षात ठेवायचं. फिजिकलसाठी पूर्ण सगळ्यांचं लक्ष असतं, पण लेखीसाठी फक्त त्या घटकाचे घटक प्रमुख असतील, एवढं लक्षात ठेवायचं. त्यांच्यावरती हे सगळी लेखी ही तुमची डिपेंडिंग असेल. परत एकदा सांगतोय,
काल विनंती किंवा एक चर्चा झाल्यानंतर एकमेकांसोबत कॉल केले सिनियर पर्सन आणि मॅडमांसोबत, त्यांनी पण हे सांगितले की मॅक्झिमम जिल्हे एकत्र घेण्याचा प्रयत्न होतील. जसे की आता समजा महाराष्ट्रातले एक पोलीस कॉन्स्टेबल एक 5-6 जिल्ह्यांचं झालेलं असेल पूर्ण, तर तेवढेच जिल्हे पटकन घेऊन ते रिकाम होतील, त्याचा निकाल लावतील आणि पुढे जसं त्या लिस्ट होतील तयार तसं ट्रेनिंगला वगैरे घ्यायला बरं पडेल सगळ्या मुलांना एकत्र. त्या पद्धतीनं ती जी स्ट्रेंथ आहे, तो जो आकडा आहे तो तेवढा जमवायला लागतो, तरच मग एकंदरीत ट्रेनिंग चालू होतं. अशा पद्धतीनं या सगळ्या घटना आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता असा विषय होईल की आत्ताचं जे चालतंय, परीक्षा असेल फिजिकल असेल, ते सगळं सरकारवर चालते. याच्या आधी वेगळा विषय होता, कारण की सरकारच्या समोर विधानसभा आहे, त्यामुळे ते जे निर्णय घ्याले ते फायनल करावं लागत आहेत. जरी सुद्धा एखाद्या क्लासरूम अधिकाऱ्याकडे जरी त्याच्याकडे सगळे राईट्स जरी असले तरी सुद्धा त्यांना त्यांचं ऐकावं लागते. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं आता असं होणार आहे की ज्या घटकाचं झालेलं आहे फिजिकल, त्या घटकाची लेखी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही असं सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळं पुढं मागं होण्याची शक्यता जोरात आहे. अभ्यास करत असताना जोर लावून अभ्यास करा. एकंदरीत मी इन्फॉर्मेशन देतोय परफेक्ट तीच असते, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही होत नाही आहे. त्यामुळं पाठीमागं पण सांगतोय 40-45 दिवसापासून की बाबांनो फिजिकलसोबत लेखीकडे पण लक्ष द्या, कारण की फिजिकलच्या दुप्पट आहे लेखी. इकडे तुम्हाला 50 पैकी 50 पडून सुद्धा पोरं वेटिंगला पडलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत, डिस्क्वालिफाय झालेले आहेत. तुम्हाला लेखीला 50 पडलं तर कोणी विचारणार नाही आहे. 100चे मेरिट लागत नाही, 150 पैकी लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं विचार करा. अजून तुमच्याकडे वेळ आहे, अजून सुद्धा 7-8-9 दिवस आहेत आणि ड्रायव्हरसाठी एक 15-16-17 दिवस आहेत. त्यामुळे जोरात अभ्यास करा, त्यासोबत फिजिकलकडे पण लक्ष द्या. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या टोटली बंद करा आणि अभ्यासावरती फोकस करा. अभ्यास जर झाला तरच तुम्हाला इकडे 80-85-90 पडले तर 9-5-14 किंवा 9-40 जर पडले इकडे फिजिकलला तरी काही फरक पडत नाही. इकडे 90 आणि तिकडे फिजिकलला 40, 130 मार्क जर पडले तर सेफ होऊ शकताय, सेफ झोनमध्ये जाऊ शकताय. त्यामुळे ही धडपड जी आहे तुमच्यासाठी सांगण्याची, याच्या मागे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळं ह्या गोष्टीला फॉलो करा. मी ज्या पद्धतीने सांगतोय 100% सिलेक्शन होणार, यात काही शंका नाही आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जी शंका होती की संपूर्ण महाराष्ट्राचं अजून फिजिकल कुठं झालंय, त्यामुळे नंतर होईल, बैठक झालेली आहे 3 वाजता काल दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्स, तर ते त्यांच्या डेट फिक्स असतात. ते फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून ते घेत असतात, पण त्यांच्या डेट ह्या फिक्सच असतात. त्यामुळे अभ्यास करत असताना प्रॉपर अभ्यास करा. ते काही पण घेऊ दे, उद्या जर घेतली लेखी तर तुम्हाला तिथं चांगले मार्क कसे पडतील या विचाराने तुम्ही उतरायचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं लवकर तुम्हाला मी जागा केलंय. ह्याच्या आधी 40 दिवसापूर्वी तुम्हाला पण जागा केलेलं होतं, त्यानंतर 15 दिवस आधी पण जागा केलेलं होतं की मला ज्यावेळी मी लाईव्ह होतो त्यावेळी मला विद्यार्थ्यांनी विचारलेलं होतं की सर की नंतर आम्हाला किती दिवस भेटतील. मी सांगितलेलं त्यावेळी 1 महिना जास्तीत जास्त भेटू शकतो तुम्हाला, 1 महिना फक्त. पण ह्या सरकारनं 17-18 दिवसच दिले ड्रायव्हरसाठी आणि बाकीसाठी फक्त 10-15 दिवस फक्त दिलेले आहेत. म्हणजे यांना फक्त फास्ट करायचं आहे, फास्ट पद्धतीने ही सगळी प्रोसेस करायची आहे. नियुक्ती मात्र रगडणार, नियुक्ती ह्या रगडणार 100% रगडणारच, एवढं लक्षात ठेवायचं. नियुक्तीला वेळ लागणार म्हणजे लागणार, कारण की त्यावेळी ही सत्तेवर असतील नसतील, त्यामुळे ते त्यांचा प्रश्न आहे. समजलं का? पण विधानसभेच्या आधी कमीत कमी एक्झाम घेऊन एक हे करायचं, त्यांना फायनल सिलेक्शन लिस्ट पर्यंत त्यांना पोहोचायचं आहे, हे त्यांचं टार्गेट आहे. हे इंटरनल गोष्टी आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आणि हे तसंच असेल. समजलं? सो तुम्हाला जागा करतोय, अभ्यास मात्र कंटिन्यू करा. जे तुमचे प्रश्न असतील मनातले त्या टेलिग्रामवरती मेसेज करा. त्या टेलिग्रामवरती मेसेज मी तुम्हाला रिप्लाय देतो, त्यासोबत त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. सो चॅनलवर नवीन असाल, माहिती आवडली असेल तर आता सबस्क्राईब करा. त्यासोबत ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, जेणेकरून किती लोकांना माहिती आवडली ते पण कळेल. जेवढे लाईक करतील त्या लोकांना माहिती आवडली असे गृहीत पकडतोय, ठीक आहे. आणि शेअर करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. कारण की मुंबई पोलीससाठी तर एकदम महत्त्वाचं चॅनल, एवढं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र पोलीस सोबत तर आहेच, पण मुंबई पोलीससाठी एक आठवडा आधी सांगणार आहे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, एक आठवडा आधी. त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्ट असेल, बाकी मेडिकल असेल, डॉक्युमेंट असतील, महिलांची लिस्ट असेल, एक्समॅनची माहिती असेल किंवा समांतर आरक्षणाची माहिती असेल, नियुक्तीचा आदेश कधी असेल किंवा ट्रेनिंगला कधी बोलवतील, हे सगळंच सगळं तुम्हाला एक आठवडा आधी सांगतोय. 2021च्या पोलीस भरतीमध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे आपल्या चॅनलचा विषय. सो आता चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन ट्रूथ आणि लवकर पोहोचायला मदत होईल. ओके, शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.